नमस्कार. मी ॲडव्होकेट चारुचंद्र भिडे. GSTमधल्या काही ताज्या घडामोडींबद्दल मी तुमच्याशी काही गोष्टींच्याबद्दल बोलणार आहे. आणि त्याच्या आधी सर्वांना एक विनंती आहे की ही माहिती तुम्हाला जर आवडली तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. केंद्र सरकारने म्हणजेच CBIC यांनी अलीकडेच एक अर्ज फॉर्म PMT09 या नावाचा अर्ज अंमलात आणलेला आहे. हा अर्ज पूर्वीपासून होताच, पण आता तो 23 एप्रिलपासून प्रत्यक्षात वापर करायला त्याची सुरुवात झालेली आहे. आणि ह्या अर्जाच्या वापरामुळे करदात्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. GST सुरू झाल्यापासूनच काही चुका अनेक करदात्यांच्या हातून झाल्या, अजूनही त्या अधूनमधून घडत असतात. आणि त्या सगळ्यावरती उपाय, त्या सगळ्या चुका दुरुस्त करण्याचा सोपा मार्ग म्हणून PMT09 याच्याकडे पाहता येतं. आता हे नक्की काय आहे तर त्याबाबत सांगतो. GSTची नोंदणी केलेल्या करदात्यांना त्यांचा जो कर भरायचा असतो तो 2 प्रकारात भरता येतो. पहिलं म्हणजे त्याच्याकडे जो शिल्लक कर परतावा आहे, म्हणजे इनपुट क्रेडिट त्याच्याकडे जे आहे त्याच्यातनं त्याचा कर भरता येतो. आणि तिथे जर रक्कम कमी पडत असेल तर त्याला रोख रक्कम बँकेत जमा करून मग त्या रकमेतून उरलेला कर भरता येतो. आता एका खात्याला, ज्या खात्यामध्ये कर परतावा असतो त्याला इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर, आणि ज्याच्यामध्ये रोख भरणा केला जातो त्याला इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर असं म्हटलं जातं. या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमध्ये करदाते वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या कारणासाठी कराची रक्कम भरत असतात. आणि इथेच काही वेळा रांग बदलली, खातं बदललं किंवा ओळ बदलली किंवा खण बदलला तर इकडची रक्कम तिकडे जमा होते आणि मग करदाता अडचणीत येतो. आता म्हणजे नक्की काय ते आपण बघूया. तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही बँकेत ज्यावेळी पैसे भरता त्यावेळी जे रिटर्न आपण भरतो त्याचा नमुना डोळ्यासमोर आणा. तिथे आपण जर उभ्या ओळी मोजल्या तर पहिल्याच्यात CGST म्हणजे केंद्रीय वस्तू सेवा कर, नंतर IGST म्हणजे आंतरराज्यीय वस्तू सेवा कर, त्याच्या खालच्या ओळीमध्ये सेस, आणि त्याच्या खालच्या ओळीमध्ये युनियन टेरिटरी किंवा राज्य वस्तू सेवा कर असा तो प्रथम एक आपल्याला स्तंभ दिसतो. आणि त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या इतर गोष्टी, त्याची जी फोड केलेली आहे या करांची ती अशी आहे की मुख्य कर म्हणजे टॅक्स, त्यानंतर व्याज म्हणजे इंटरेस्ट, पेनल्टी म्हणजे दंड, फीज म्हणजे विलंब शुल्क आणि इतर, एवढे प्रकार असल्यामुळे 4x5 असे 20 चौकोन तिथे तयार होतात. आणि हे करत असताना, रक्कम भरत असताना कुठेतरी एखादी लाईन किंवा एखादा कॉलम चुकून दुसऱ्याच ठिकाणी आपली रक्कम जाऊन पडते आणि मग अडचण येते. आता अडचण काय येते तर नियम असं सांगतो की ज्या खणामध्ये ज्या कारणासाठी तुम्ही रक्कम जमा करताय त्याच कारणासाठी ती खर्च झाली पाहिजे. आपल्याकडे एक पद्धत आहे जी फारशी चांगली नाही आहे, पण ती पद्धत अशी आहे की अगदी शेवटच्या क्षणी पैसे भरायचे. आणि शेवटच्या क्षणी पैसे भरत असताना लक्षात येते की अरे आपण पैसे चुकीच्या खणात भरलेत.
हे पैसे वाया गेले का? तर वाया जात नाहीत. याच्यासाठी आपल्याला ते परत मिळतात. त्याच्यासाठी रिफंड मागावा लागतो. पण रिफंड मागायचा म्हणजे सरकारात अर्ज करायचा, संबंधित अधिकाऱ्याला भेटून काय प्रकार घडला आहे ते त्याला समजून सांगायचं आणि त्याचं समाधान झाल्यानंतर तो आपल्याला इकडचे पैसे तिकडे फिरवून देतो किंवा पैसे परत देतो, पैसे फिरवून देत नाही. ह्याला 7 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, 1 महिना अशी कितीही दिवस लागू शकतात. आणि रिटर्न भरायची तारीख जर उलटली, उशीर झाला तर त्यासाठी व्याज भरायला लागतं, विलंब शुल्कही भरायला लागतं. आणि ते टाळण्यासाठी मग करदाता घाईघाईने तेवढीच रक्कम योग्य त्या खणामध्ये भरतो आणि रिटर्न भरतो आणि रिटर्न पुढे जातं. परंतु त्याची रक्कम अडकून पडते. ही रक्कम बरेच वेळा राज्य सरकारचा कर आणि सेस याच्यामध्ये हा गोंधळ होतो, कारण त्या दोन्ही ओळी अगदी खालतीवरतीच आहेत. कदाचित केंद्रीय कर आणि आंतरराज्यीय कर याच्यामध्ये सुद्धा असा गोंधळ होऊ शकतो. मूळ कर, व्याज, विलंब शुल्क असेही फरक पडू शकतात. तर या खणातला गोंधळ टाळण्यासाठी केंद्र सरकारने हा PMT09 हा अर्ज आपल्याला आता वापरायला परवानगी दिलेली आहे. आणि अडकून पडलेली रक्कम सरकारी मदतीशिवाय, सरकारी अधिकाऱ्याच्या संमतीशिवाय आपल्यालाच म्हणजे सुमोटो इकडून तिकडे वर्ग करता येते. आता यासाठी करदात्याला काय करायला लागतं? तर करदात्याला यासाठी आपल्याला काय करायला लागतं ते आपण बघूया. प्रथम GST पोर्टलवरती जायचं. GST पोर्टलवरती गेल्यानंतर इथे करदात्याचं नाव आणि परवलीचा शब्द म्हणजे युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा. मग आपल्याला जो स्क्रीन दिसतो, पडद्यावरती जे काय दिसतं त्याच्यामधल्या सर्व्हिस या शब्दावरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला लेजर असा शब्द दिसेल, त्या लेजर शब्दावर क्लिक करायचं. मग तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या लेजरची नावं आपल्याला दिसतील. त्यापैकी इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर ह्याला क्लिक करायचं. त्यानंतर तिथे क्लिक केलं की खालच्या बाजूला 3 निळ्या अक्षरातल्या लिंक्स दिसतात. त्यापैकी दुसऱ्या लिंकवर म्हणजे फाईल PMT09 याच्यावरती क्लिक करायचं. आणि मग आपल्याला एक चौकट दिसते. ती चौकट म्हणजे म्हणजेच करदात्याच्या कॅश लेजरचं बॅलन्सचं संक्षिप्त रूप ते असतं, समरी असते त्याची. याच्यामध्ये कोणत्या खात्यामध्ये, कोणत्या खणामध्ये, कोणत्या हेडिंगला किती रक्कम आहे हे फक्त आपल्याला तिथे माहिती होतं. त्यानंतर आणखीन पुढे गेल्यानंतर आपल्याला एक टेबल दिसेल. त्या टेबलमध्ये डावी आणि उजवी असे 2 भाग पडलेले आहेत. त्या डाव्या याच्यामध्ये त्यांनी विचारलं की इथून कोणती रक्कम तुम्हाला वर्ग करायची आहे. तर मग त्याच्यामध्ये मेजर हेड, मायनर हेड असे दोन्ही प्रकार आहेत आणि रक्कम. मग आता मेजर हेड जर आपण समजा सेस घेतलं तर सेसमध्ये टॅक्स घ्यायचं का इंटरेस्ट घ्यायचं, कुठे रक्कम आहे ते सिलेक्ट करायचं आणि किती रक्कम आहे ते करायचं. त्यानंतर उजव्या बाजूच्या टेबलवरती आपल्याला जायचं आहे आणि इथनं घेतलेली रक्कम उजव्या बाजूला कोणत्या ठिकाणी वापरायची. तर मगाशी आपल्याला सांगितलं होतं बोलता बोलता की बरेच वेळा स्टेट GSTची रक्कम सेसला पडते.
म्हणून या ठिकाणी उदाहरणादाखल असं बोलतो की डाव्या बाजूला सेस सिलेक्ट करून उजव्या बाजूला स्टेट GST आणि मायनर हेडला दोन्ही ठिकाणी टॅक्स असं सिलेक्ट केल्यानंतर मग आपली रक्कम तिथे टाकली की आपण सेव्ह करायला जायचं आणि हा विषय इथे संपतो. आपली रक्कम इथे ट्रान्सफर होते. आता आपण यानंतर प्रत्यक्ष हे आत्ता जे सांगितलं ते पडद्यावर कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर कसं घडतं ते पाहू. पण त्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट मध्येच लक्षात आली ती सांगायची की नुकतंच या 5 तारखेला सरकारने एक अधिसूचना जाहीर केलेली आहे, नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यात असं सांगितलेलं आहे की 18-19 या वर्षाचं जे वार्षिक विवरणपत्र ॲन्युअल रिटर्न म्हणजेच GSTR 9 आणि GSTR 9C हे भरण्याची मुदत आत्तापर्यंत 30 जून 2020 अशी सांगितली होती. ती आता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत पुढे नेण्यात आलेली आहे. ह्यानंतर आपण आता बघणार आहोत की आपल्याला हे सगळं स्क्रीनवरती कसं दिसतं. हॅलो फ्रेंड्स, आत्ताच तुम्हाला भिडे सरांनी PMT09 हा गव्हर्नमेंटनी प्रोव्हाइड करून दिलेला नवीन फॉर्मच्या संदर्भामध्ये माहिती दिली. तो फॉर्म कसा भरायचा या संदर्भामध्ये मी माहिती देत आहे. तुम्ही तुमच्या GSTच्या लॉग इनला गेल्यानंतर GST लॉग इनला गेल्यानंतर सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. सर्व्हिसेसमध्ये लेजर्समध्ये कॅश लेजर सिलेक्ट करायचं आहे. कॅश लेजर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तो आत्ता ज्या तारखेला तुम्ही लॉग इन केलेला आहे त्या तारखेचा बॅलन्स तुम्हाला इथे तो दाखवतो की तुमच्या कॅश लेजरमध्ये आत्ता नक्की किती बॅलन्स आहे. त्याच्या पुढे तुम्हाला 3 ऑप्शन्स दिलेले आहेत. एक इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, दुसरा फाईल GST PMT09 फॉर ट्रान्सफर ऑफ अमाऊंट आणि तिसरा व्ह्यू फाईल्ड GST PMT09. याच्यामधला आपल्याला फाईल GST PMT09 फॉर ट्रान्सफर ऑफ अमाऊंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्या ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर टॅब्युलर फॉर्ममध्ये आत्ता कॅशमध्ये अवेलेबल बॅलन्स किती आहे ट्रान्सफर करण्यासाठी तो अमाऊंट तुम्हाला इथे दिसते की जी चुकून भरली तुमची IGST भरायच्या ऐवजी चुकून CGSTमध्ये भरली गेलेली आहे किंवा CGST भरायचीमध्ये आहे ती चुकून सेसमध्ये भरली गेलेली आहे. त्याच्या खालच्या फॉर्ममध्ये तुम्हाला अपडेटेड बॅलन्स दिसतो जो की अमाऊंट ट्रान्सफर आणि अपडेटेड बॅलन्स ह्यामध्ये सेम दिसतो की त्याच्या खालती ॲड रेकॉर्ड्स म्हणून आहे. त्याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ अमाऊंट फ्रॉम हा ऑप्शन आहे की जो PMT09 या फॉर्ममधला सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे. ह्याच्यामध्ये मेजर हेड, मायनॉर हेड, अमाऊंट अवेलेबल आणि मेजर हेड की जो मेजर हेड आहे ह्यामध्ये तुम्हाला कशामध्ये कुठल्या सेक्शनमध्ये ट्रान्सफर करायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा जर मेजर हेडमध्ये जर IGSTमध्ये किंवा CGSTमध्ये किंवा सेसमध्ये अमाऊंट पडली गेलेली असेल, चुकून भरली गेलेली असेल तर तुम्हाला त्या मेजर हेडमध्ये सेस हा अमाऊंट सेक्शन सिलेक्ट करायचा आहे. मायनॉर हेडमध्ये त्या सेसच्या टॅक्समध्ये अमाऊंट भरली गेली आहे, इंटरेस्टमध्ये भरली गेली आहे, फीमध्ये भरली गेली आहे का पेनल्टीमध्ये भरली गेली आहे का अदर्समध्ये भरली गेली आहे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर त्या ऑप्शनच्या अमाऊंट अवेलेबल जेवढी तुमची चुकून भरली गेलेली आहे ती अमाऊंट तुम्हाला इथे रिफ्लेक्ट होते या पोर्शनमध्ये. आणि आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो कशामध्ये ट्रान्सफर करायचा आहे. सेसमधनं तुम्हाला IGSTमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, CGST का SGSTमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. सो आता जर समजा IGSTमध्ये ट्रान्सफर करायचा असेल
तर तुम्हाला तो टॅक्समध्ये करायचा आहे का इंटरेस्टमध्ये करायचा आहे का पेनल्टीमध्ये करायचा आहे का फीजमध्ये का अदर्समध्ये, ह्या अमाऊंट इथे तुम्हाला दिसतात. फ्रेंड्स, इथे सगळ्यात महत्त्वाचं हे तुम्ही इथे मॅन्युअली भरू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढी अमाऊंट तुमची रॉंगली सेसमध्ये भरली गेलेली आहे, जी आपण इथे बघितली, तेवढी सगळी अमाऊंट तुम्हाला एकाच वेळी ट्रान्सफर करायची आहे. 50-50% आत्ता IGSTमध्ये 50% करू, नंतरची राहिलेली 50% CGSTमध्ये करू, असं करता येणार नाही. कारण हा एकदाच भरायचा फॉर्म आहे. त्या अमाऊंटसाठी तुम्हाला परत तो फॉर्म भरता येणार नाही. तुम्ही डिझायर सेक्शनमध्ये टॅक्समध्ये अमाऊंट भरल्यानंतर इथे फक्त सेव्हचा जो ऑप्शन आहे, त्या सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा फॉर्म सेव्ह करायचा आहे. फ्रेंड्स, परत एकदा सांगतो, हा फॉर्म केअरफुली भरा, कारण हा परत भरता येणार नाही.